त्यानंतर मित्रांनो चला तिन्ही टीम समोर या प्लीज. तिन्ही टीम अनुपदादा आपला संघ घेऊन या. अनुपदादा विनोददादा चला सर्व संघ घेऊन यायचा आहे. जय गजानन कुक्षेत त्यानंतर CR फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्भी. चला कुक्षेत टीम या लगेच या. आपल्याकडे वेळ कमी आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेला अगदी डोंबिवली परिसरातून दररोजचा अप डाऊन करणारे आपल्या SMD लाईव्हचे प्रोप्रायटर यांचा आपण सन्मान करतो. अगदी वेळेवर येत असतात. भूषण पाटील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. दररोज सकाळी न चुकता सकाळी 9 वाजता अगदी डोंबिवली मधून इथे मात्र SMD लाईव्हची ही टीम इथे सज्ज होत होती. त्यांचा सन्मान इथे केला जातो. हार्दिक आभार असेल आपल्या कार्याला देखील क्लीन अँड नीट अशी ही लाईव्ह. त्यानंतर माझ्या संगीत संजय पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर उपस्थित राहा आणि त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. साईबाबा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 4 या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती भरपूर महत्वाची आहे. संजयजी पाटील साहेब त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहिलं की अगदी 3 दिवस माझ्या संगीत आपल्या गोड वाणीने मंत्रमुग्ध करणारे आपले करावे गावचे भूमिपुत्र व आमचे बंधुतुल्य मार्गदर्शक अमरदादा भोईर यांचा सन्मान अगदी या स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून इथे दाखवण्यात आला आणि त्यांच्या नावाची छाप आवाजाची छाप एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून जोडी पोहोचवला गेला. त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. त्यानंतर समालोचकाच्या पाठीचा कणा ज्याने अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत लेखाजोखा एकत्रितरित्या पाहिला करण चव्हाण याचा देखील सन्मान करायचा आहे. करण चव्हाण या. करण चव्हाण तसेच ह्या नगरीतील एक अजून जो गोड आवाज एक चांगलं व्यक्तिमत्व विजय म्हात्रे याचं देखील सूत्रसंचालन समालोचन आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकलं आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना दोन्ही बंधू चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे. तसेच स्कोररच्या भूमिकेत असलेला करण चव्हाण 3 दिवस पूर्ण आकडेमोड ज्याच्या माध्यमातून बघायला मिळाली असा स्कोररच्या भूमिकेत असलेला करण चव्हाण याचा देखील सत्कार आणि सन्मान करत असताना चेतनदादा म्हात्रे आणि करणदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार आणि सन्मान करत असताना चला विराज पाटील आपण या. आपला सन्मान अगदी मला वाटते 3 वेळा आवाज दिलाय आयोजकांचा माध्यमातून. आपण लाडके आहात त्यांचे त्यामुळे आपण त्या सन्मानाचा स्वीकार करा. विराजदादा पाटील मच्छिंद्र नाना प्रतिष्ठानचे संघ मालक आणि तुर्भी टीमचे समर्थक दोन्ही पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर चला मंडप डेकोरेटर रोहित दादा याला आपण पुन्हा एकदा आपला सन्मान चांगली सेवा आपण दिली त्याबद्दल जरूर आम्ही आपला पुन्हा एकदा सन्मान करतोय. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 1 षटक हाताळलं 5 धावा दिल्या 2 विकेट घेतले CR फाउंडेशन कुमार इलेव्हन तुर्भे संघाचा अभि ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
चला अभि या. चला विनंती असेल सुधीर पाटील आपल्या शुभास्थापन या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज अगदी महत्वाच्या क्षणाला झोल टिपला आणि तिथून सामन्याला कलाटणी दिली तो ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साईबाबा चषक 2025. या स्पर्धेतील कुमार 11 तुर्भे टीमचा हेमंत पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर संदीप दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हेमंत पाटील CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे. त्यानंतर आपण पाहिलं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील अगदी फिरकीचा जादूगर म्हणून त्याला पदवी इथे मात्र पाहायला मिळते. अगदी वय वर्ष 16 6 विकेट्स आई गावदेवी शिरवणे टीमचा जिन्मय जोशी ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या पश्चात इथे मात्र बेस्ट बॉलर इथे मंगेश दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पुरस्कार द्यायचा आहे. जिन्मय जोशी ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. पुढचे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन जीवनाजी कोहली साहेबांना. बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट आला लेट झाला शेट कुमार 11 तुर्भे संघाचा नमित पाटील ठरलाय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज नमित पाटील. यानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं रिद्धी कोपरी संघाचा समीर. दुसरं अर्धशतक ठोकलं GR तुर्भे या टीमचा पंकज पाटील. परंतु दोन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर गेले. त्यानंतर रुद्रेलियन मापे संघाचा 3 सलग विकेट हॅट्रिक घेणारा अनिल जाधव. परंतु हे तिन्ही संघ स्पर्धेतून बाहेर गेले. परंतु जी त्यांच्या खेळाडूंनी चांगली भूमिका बजावली ते देखील आपल्या समोर मांडण्यात आलं. त्यानंतर मुख्य बक्षीस वितरण सोहळा म्हणजेच सेकंड रनरअप 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक साईबाबा चषक 2025 पर्व क्रमांक 4. या स्पर्धेतील ठरलाय आई गावदेवी 11 शिरवणे टीम. सर्व मान्यवरांना विनंती आपल्या संयुक्त विद्यमाने आपण 3रा क्रमांक द्यायचा. चला शिरवणे टीम यांची मेन टीम होती ती देखील वाशी येथे रनरअप झाले म्हणजे एकाच दिवसात 2 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत. इथे तृतीय क्रमांक आणि तिथे द्वितीय क्रमांक जोरदार टाळा झाला पाहिजे आई गावदेवी शिरवणे टीमसाठी. गावदेवी माते की साई बाबा की. त्यानंतर पहिल्या दिवसामध्ये अखेर सुपर 3 मध्ये धडक मारली आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले जय गजानन कुक्षी टीम. या टीम आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व भव्य दिव्य अशी क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला दिली जाईल. जय गजानन कुक्षी. अभिनंदन टीम जय गजानन कुक्षेत द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक ठरलाय.
खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच मॅन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट खेळाडू या रेसमध्ये 2 नावे होती. 82 पॉईंटसह नमित पाटील देखील होता, परंतु अगदी त्याच्या 4 पॉईंट्सने पुढे जय गजानन कुक्षी संघाचा विनय शर्मा ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. पहिल्या दिवशी 3 सामने खेळले आणि 3 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावणारा हा विनय शर्मा. आयोजकांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी ट्रॉफी नागेश दादांनी पुरस्कृत केलेली आणि सुधीर दादा पाटील जयमला फायटर्स यांच्या माध्यमातून एक बॅट या सिरीजच्या पारितोषिकासाठी दिली जाईल. ट्रिपलस या स्पोर्टची ही बॅट सुधीर दादांच्या माध्यमातून जरूर दिली जाईल. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट विनय शर्मा. त्यानंतर साईबाबा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 4 चेतनदादा म्हात्रे करणदादा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ पाहायला मिळेल CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. अगदी एकाच दिवसामध्ये बेलापूर विभागामध्ये या बेलापूर पट्ट्यामध्ये 2 टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन ठरण्याचा बहुमान कुमार 11 तुर्बे या संघाने पटकावला. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. चॅम्पियन ऑफ दी पर्व क्रमांक 4 CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे. बोला गणपती बाप्पा गणपती माते की हेलकोट हेलकोट. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी. आपण आला सर्वांनी चांगला खेळ केला आणि या स्पर्धेला सर्व मान्यवरांनी देखील उपस्थिती दाखवली, मोठ्या संख्येने प्रेम दिलं. साईबाबा चषक 2025 स्पर्धा क्रमांक 4